देवळा तालुक्यातील वेशी येथील शेतकऱ्यांनी कांद्यास तणनाशक फवारणी केल्याने 60 एकरावरील क्षेत्र हे पूर्णपणे खराब झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। कांदा रोपे व मजूर मिळवत तारेवरची कसरत करत शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली, परंतु IPL इंडिया पेस्टिसाइड या कंपनीचे क्लो गोल्ड हे तणनाशक शेतकऱ्यांनी खरेदी करत आपल्या शेतात फवारणी केली, परंतु या विषारी तणनाशकामुळे कांद्याचे क्षेत्र पूर्णपणे उद्ध्वस्त झाले। यावेळी चांदवड देवळाचे विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल आहेर यांनी बाधित क्षेत्राची पाहणी करत शेतकऱ्यांना धीर दिला। यावेळी शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले। कंपनीने तात्काळ भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली। डोळ्यासमोर लागवड केलेल्या कांद्यावर रोटर फिरवत असताना शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विशाल पाटील। इथं मेशी आणि परिसरामध्ये आजूबाजूच्या देवपूरपाडा असेल, राणादेवपाडा असेल, जवळजवळ 100 एकर क्षेत्रावर मला वाटतं 30-40 शेतकऱ्यांच्या कांद्या पिकाचं क्लोगोल्ड नावाच्या औषधामुळे एक मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। सद्यस्थितीमध्ये कृषी विभागाच्या मार्फत त्याच्यावर पंचनामे झालेले आहेत। आम्ही कंपनीशी पण बोलतो आहे की कंपनीच्या ह्या औषधामुळे जर काही प्रॉब्लेम झालेला असेल तर ह्या शेतकऱ्यांचं उभं पीक आज त्यांच्या डोळ्यासमोर तिथं नष्ट झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये ह्या कांद्याच्या पिकाला तिथं नुकसान झालं आहे। बाजूचे जे प्लॉट आहेत ते चांगले आहेत, त्याच्यामुळे ह्या औषधामुळे जे नुकसान झालेलं आहे ते शेतकऱ्यांचं नुकसान हे भरून निघायला पाहिजे। याच्यासाठी शासनाशी आणि त्या कंपनीशी दोघांशी आमची चर्चा चालू आहे आणि शेतकऱ्यांना त्याच्यातनं कुठं ना कुठं न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे। आम्ही औषध मारलेले तणनाशक फवारणी, या फवारणीमुळे आमचे 3 एकर कांद्याचं नुकसान झालेलं आहे। त्या नुकसान भरपाई सरकारने दखल घेतलेली पाहिजे आम्हाला, नाहीतर त्या कंपनीवाल्यावर काहीतरी कारवाई केली पाहिजे। तर कंपनीवाल्यांनी आम्हाला 100% नुकसान नाही दिलं तर तेच औषध पिण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे। तर आम्ही काय निर्णय घ्या आमच्यावर, नाहीतर आम्ही याच शेतामध्ये फाशी घेऊ शकतो। कांदा लागवड केलेली होती, मजुरीचा खर्च आणि उत्पन्नाचा खर्च जर विचार केला तर कमीत कमी मला 3-3.5 लाखाचा एकदम नुकसान झालेली। आणि प्रश्न असा आहे की या कंपनीवरून जे शासन कोणी असेल, जे अधिकारी असेल त्यांनी पंचनामे केलेले आहे। आम्हाला तात्काळ काहीतरी नुकसान भरपाई झाली पाहिजे। आमचा आता मुलाबाळांचा शिक्षणाचा मोठा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आणि शक्यतो आम्हाला आहे ना आता जे राहिलेलं औषध तेच पिण्याची वेळ आम्हाला आहे आणि आम्ही शक्यतो ते पिणारच आहोत की पावसाळी पीक आम्हाला आलेलं नाही आणि उन्हाळी पिकामध्येही धोका गेलेला आहे। त्याच्यामुळे आम्हाला शेतात जाण्यासारखं काहीच राहिलेलं नाही। आम्हाला शेवटी तोच पर्याय आहे, तेच औषध घ्यायचं आणि तेच प्यायचं।